मन थाऱ्यावर राहत नाही, तिचं नाही राहिलं आपलं राहील का? आपलं राहील का? नाही राहू शकत. त्याच्यासाठी सतत 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 प्रत्येक क्षणाला आपल्याला नामस्मरण करायचंय, प्रत्येक श्वासाला चिंतन करायचंय, प्रत्येक श्वासाला चिंतन करायचंय. एवढं झाल्याच्या नंतर पुढली घटना तुम्हाला सगळी माहीत आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले, माता सीता लक्ष्मणासहित. भरत तिकडे मामाच्या गावाला होता. राजा दशरथाने देह ठेवलेला आहे. राम राम करता करता भरताला माहीत नाही. भरताला निरोप पाठवला. तोही बी असा मेसेज दिला की घरी काहीतरी अर्जंट आहे म्हणून लवकर या. वडील गेले हा सुद्धा निरोप दिला नाही बरं का, फक्त अर्जंट आहे म्हणून बोलावलंय. भरत तिकडून निरोप केला, मामाच्या गावात भरत आला. प्रभू रामचंद्र सगळा वृत्तांत भरताने बघितला. तळ पायाची आग मस्तकाला गेली. ढसा भरत रडायला लागला. आणि भरताला गादीवर बसवायचं होतं, भारताचा राज्याभिषेक करायचा होता. हे सगळं पाहिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र वनामध्ये बऱ्याच लांब निघून गेलेले होते. गेल्याच्या नंतर त्यांना माहीत होतं भरत येणार आहे. आणि एका ठिकाणी मात्र संध्याकाळ झाली. जाता 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 राम लक्ष्मण आणि सीता जाता जाता, आणि लक्ष्मणाने मात्र त्या ठिकाणी कुटिया बनवलेली आहे. आणि वनामधून कंदमुळं घेऊन प्रभूच्या आणि माता सीतेसाठी घेऊन आलेले आहेत लक्ष्मण. संध्याकाळची वेळ आहे, पण त्याच्यासाठी ती वनदेवी प्रभूच्या सेवेसाठी हजर आहे. प्रसंग पहा बरं का. सांगता सांगता प्रसंग यासाठी सांगू राहिलो मी, तर जर काही कुठं काही खटकेला असेल तर ते जर जुळण्याचं काम होत असेल तर त्याच्यासाठी मी सांगू राहिलो. कोणाच्या तरी डोक्यामध्ये घुसलं तरी कीर्तन सार्थकी लागलं म्हणून समजून घ्या. प्रभू रामचंद्रांच्या समोर वनदेवी माता प्रस्तुत आहे. आणि भावाला सांगितलं, प्रभूला विचारलंय म्हणे, प्रभू काहीतरी आज्ञा द्या, काहीतरी सेवा करण्याचा मला संधी द्या. प्रभूंनी सांगितलं, म्हटले आता कुटिया बी बनलेली आहे, कंदमुळे सेवन करण्यासाठी इथं लक्ष्मण घेऊन आलेला आहे. सगळी सुविधा सगळी व्यवस्था तर बरोबर आहे. आता काय कशाची नेमकी मी अपेक्षा करू? बाकी याच्या पलीकडे काय लागतं? बाकी काहीच लागत नाही. नाही नाही म्हणे, प्रभू काहीतरी सेवेसाठी तुम्ही मागा म्हणे, मला सेवा करण्याची मला एक चान्स द्या. प्रभूला माहीत होतं इथपर्यंत माझा भरत उद्या बरोबर मला शोधित शोधित येणार आहे. मग विचार केला. म्हटले एक काम करा, जर करायचं असेल ना, ज्या वाटेने आम्ही आलो ना, ज्या रानामधून त्या जंगलामधून, त्या वाटेमध्ये काटे होते, काटे सराट्याचे काटे होते. ते आमच्या पायाला टोचले, रुतले, आणि तेवढे काटे बाजूला करता आले तर करा. काय सांगता ते प्रभू, काय सांगता ते विचार करा बरं का. ज्या रस्त्याने आम्ही आलो त्या रस्त्याला काटे होते. ते काटे आमच्या पायात भरले, टोचले, पण तेवढे काटे आता बाजूला करता आले तर करा. देवीने विचार केला, म्हणजे प्रभू तुम्ही तर आता आलेच त्या मार्गाने, आता पुन्हा तर माघारी जायचं नाहीये, मग आता कशासाठी ते काटे बाजूला करायचे? एवढं गोड उत्तर दिलं प्रभू रामचंद्रांनी. म्हटले, उद्या माझा भरत, माझा भाऊ याच वाटेने मला शोधत शोधत येणारे. मला काटे टोचले तरी चालेल, पण माझ्या भरताला मात्र ते काटे टोचता कामा नये. हे बंधू प्रेम शिकवतं, हे रामायण शिकवतं, आणि ते तुम्ही आम्ही आचरणामध्ये आणलं पाहिजे. विठ्ठल हे महाभारत आणि रामायण याच्यासाठी आहे की ते आपण आचरणामध्ये आणलं पाहिजे. नुसतं मनामनीचा सांगावांगीचा परमार्थ म्हणजे खेळ नाहीये, आचरणामध्ये आणायचा आहे. परमार्थ हा अनुभवाचा विषय आहे. एक तर त्यातल्या त्यात काय होते, माळकऱ्यांचा जर विषय काढलात ना, माळकऱ्यांचा लोकांना लई राग येतो. तुम्ही पहा नाही तर अनुभव, माळकरी म्हटलं का ते एकदा काय झालं, आमच्याकडं तुमच्याकडे कांद्याचं मार्केट आहे का? मार्केट, आपण शेतकरी माणसं आहे सगळे ना. कांद्याचं मार्केट, जिथं कांद्याचा लिलाव होतो तिथं ते शेतकरी ते गाड्या घेऊन जातात बघा, असे एका लाईन मध्ये गाड्या लावतात कांद्याच्या. माहिती का बाबा तुम्हाला? मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर तर तिथं मार्केटमध्ये एकदा गेलो, तो गाडीवाला म्हणे, बाबा तुम्ही, मी शेतकरी माणूस आहे बरं का, कांद्याचं पीक आमच्याकडे जास्त होतं म्हणून सांगतो तुम्हाला अनुभवाचं. ते म्हणते, बाबा एक काम करा, तुम्ही ना नेहमीच मला एकट्याला पाठवून देतात, तुम्ही बी चला ना एका दिवशी मार्केटला कांदे विकायला. त्याच्यासोबत गेलो मी एक दिवस मार्केटमध्ये, कांदे विकायला गेलो.
ते एक अशी लाईन लावलेली, ते सर्व शेतकरी जमा झाले, त्यांनी असं गोल राऊंड केला, खाली बसायला टाकलं आणि डबे करून सगळ्यांना डबे असतात करून दिलेले, ते सगळे एका ठिकाणी जेवायला बसले. 4-5 गावचे अजून आजूबाजूचे लोक सगळे ओळखीचे असतात, त्यांचे नेहमी जाणारे लोक ते. आणि ते बसले, जेवण वगैरे झालं आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा मारता मारता त्यांचा विषय आला माळकऱ्याने. मी बाजूला बसलेलो, तो ऐकत होतो त्यांच्या गप्पा. तर बोलता बोलता तो एक जण लगेच म्हणला, अहो त्या माळकऱ्यांचं नका सांगू, ते माळकरी 1 नंबरचे लबाड असतात. बोलता विषय कुठं काय जाईल त्याचं सांगता येत नाही, बरं मला तपासच नाही. तो म्हणे अहो म्हणे माळकरी नका सांगू महाराज, लई लबाड असतात ते म्हणे माळकरी. असं म्हटल्याच्या नंतर अहो तो म्हणे महाराज बसलेले म्हणे, त्यांच्या देखत तरी नका बोलू. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, तो वरतून म्हणतो नाही महाराज असू द्या ना म्हणे, महाराज मी खरं बोलतोय, मी कुठे खोटं बोलतोय. आमच्या गावातल्या माळकऱ्यांची परिस्थिती सांगतोय म्हणे तुम्हाला, 1 नंबरचे लबाडे म्हणे, संध्याकाळी माळ काढून ठेवतात ते. मी प्रत्यक्ष पाहिलंय म्हटलं तो. बरं ठीक आहे, त्याचा अनुभव असेल आपण ना करू शकत. आणि ते म्हणतात हे गावामध्ये जास्त लावालावी करणारे माळकरीच नाही. खालच्या आळीचं भांडण वरच्या आळीशी लावायला हेच माळकरी. माळकरी 1 नंबर लबाडे बाबा, याच्यावर तुमचं काय मत आहे? त्यांनी मला प्रश्न विचारला, माझं डोकं काम करीन बाबा. प्रश्न मला विचारला म्हणजे याच्यावर तुमचं काय मत आहे ते सांगा म्हणे बाबा, मी खोटं बोलत नाही म्हणे. तर म्हटलं याचं काहीतरी समाधान केलं पाहिजे. बाबांची कृपा झाली. त्याला म्हटलं बाबा तू म्हणतो ते बरोबर असेलही, तुझा अनुभव असेल मी नाकारू शकत नाही, पण माळकरी मात्र लबाड नाही. लबाडांनी माळी घातल्या, त्याला माळकरी काय करतील? विठ्ठल विठ्ठल. काय करणार त्याला माळकरी सांगा ना. लबाडांनी माळी घातल्या आणि ते असे उद्योग करायला लागले आणि चांगल्या माळकऱ्यांना म्हटलं त्या ठिकाणी बदनामी होते. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी, साधूची भेट असावी, स्वरूपाचा ओळख असावी, आत्मसाक्षात्कार असावा. तुम्हाला सांगतो, नाहीतर बैलांच्या गळ्यामध्ये काय घुंगरमाळा कमी, तिळा टोपी माळ येतो देवाची गबाळ. नाही तर तिळा टोपी माळ म्हणजे ते साधन, त्याच्या पुढची काय स्थिती आहे, त्याच्या पुढची काय स्थिती आहे, त्याच्या पुढचं काय आहे? बोध ठसलाय का? बोध साधूकून बोध मिळालाय का? बोध जया ऐक्याची उतारा, बोधाचा भेटला तारा, आणि मग निवृत्तीच्या पैलतीरा झेपावले जे. ज्ञानेश्वरीचा 30वा अध्याय 19व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये. बोध कशाला म्हणतात? ते जववरी अर्जुना 10वा अध्याय खोला, तो बोधू भेटे ना मना, तववरी या साधना बजावीची लागी. बोध 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 दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीत. भ्रांती ही समोर गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. पावलो पंढरी पेठ, पावलो पंढरी पेठ. संत माय बाबू एवढा उपकार करा, ज्ञानवृत्ते ठेवली गावादिनाचा शिरा. बोध ठसलाय, अंतकरणामध्ये मुरलाय का? बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. भ्रांती ही समूळ गेली दिसू लागली वाट.
नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. बोध महत्वाचा आहे माझ्या जीवनामध्ये. प्राप्त करायचा असेल ना तर बोध आपल्याला भेटला पाहिजे. तो बोध संतांकडे आहे. नाहीतर माझ्या भक्ती विन जळवतायाच. समोरला अनुभव. आपल्याला साधूचा फोन यायला पाहिजे बरं का. बरं का, साधूचा फोन यायला पाहिजे. साधूचा फोन जर बाबा आपल्याला आलं ना तर समजून घ्यायचं आपलं जीवन कृतार्थ झालं. पण आपल्याला साधूचा फोन येत नाही बरं का. आपल्याला येतो बाकीच्या सगळ्या जंजाळाचा फोन. कसं चाललंय, कसं चाललंय, कसं चाललंय, कसं चाललंय. हा बी इकडून म्हणतो खुशाले खुशाले होय. आपण जरा ज्ञानेश्वरी खोला, 9वा अध्याय खोला ज्ञानेश्वरीचा. आता तुम्ही विस्तवावरती बसलेले, विस्तवावरती झोपता. ते तुम्ही म्हणशाल बाबा तुम्ही 2 टप्पे बोलता. ते पहिल्यांदा म्हटले तुम्ही देवावरती बसलेले, ईश्वरावरती बसलेले, आणि आता म्हणतात तुम्ही विस्तवावरती बसलेले. असंच आहे. जो संतांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करतोय, संतांनी सांगितलेल्या बरोबर वाटेवर चालतात ना, तो ईश्वराच्या सानिध्यात आहे. नाही ते बाकीचे सगळे मनोनी मृत्यू लोकी. सुखाची कहाणी ऐकिले कोणी श्रवणी, कैशी सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. इंगळावरती झोपलेले असं वाटतंय का? काय नाही. एवढ्या मोठमोठ्या दांडक्यांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते फटके मारतो मी. कोणाची आई घेऊन जातो, कोणाचे वडील, कोणाचा मुलगा, कोणाची पती, कोणाचा पती, कोणाची पत्नी, तरी सुद्धा सुधरत नाही. अरे कशाच्या घराच्या जोरावरती का भोगाच्या जोरावरती विसरलेले आहेत मला. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधून खालून 2 नंबरच्या श्लोकामध्ये सांगतात मर हा बोलू नको म्हणतात ते बाबा. काय मर हा बोलू नको म्हणतात ते. आणि मर म्हटल्यावर राग येतोय. पण मरणार मात्र हे 100% असली जात असते दैवसपणे. पण त्याचा विचार करत नाही. आपण कुठं जाणार? आपण केलाय काय विचार? केलाय काय विचार? चाललंय रेशन कार्ड वरती नाव चालू आहे आपलं. चालू आहे का? ते झालं का हे झालं का ते? रेशन कार्ड वरती नाव चालू आहे. थांबवायचं नाही. थांबवायचं का नाही? कुठं बाबा लोकांना काय घेणं देणं नाहीये. शेणाच्या पोमध्ये जसे किडे वळवळ करतात नाही ना, तसली महाराज लोक वळवळ करतात. त्यांचं थोबाड सुद्धा बघायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये 26व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. 13व्या अध्यायामध्ये 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचं जसं अर्जुनात तोंड बघायचं नाही, तसले यांचे थोबाड सुद्धा बघायचे नाही. आत्मज्ञान निज दृष्टी न देखील तया नरा गोष्टी बोलू नये. जा पाहायच्या सुद्धा नाही यांचे थोबाड. आणि हे कसले आहेत माहिती का? मोरांगी आशेशे पिसे असते डोळसे, परी एकली दृष्टी तेवढी नसे कैसे ते का. अज्ञानी आहे. मोराच्या अंगावरती पिसर आहे का? पिसर पाहिलंय का कोणी मोराला? पाहिलंय मोराला? मोराच्या अंगावरती काय आहे? पिसारे आहेत का? पिसारे आहे ना. ते पिसारे नव्हते. डोळे आहेत का? डोळे आहेत. मोराच्या मोरांगी आशेशे पिसे असते डोळसे, पण एकली दृष्टी तेवढी नसे तैशी ते का. अहो पिसाऱ्यावरती डोळे आहेत ना, नीट बघा ना तुम्ही. पण त्या डोळ्यांमध्ये दृष्टी आहे का? आहे. डोळे आहेत पिसाऱ्यावरती पण दृष्टी नाहीये.
तसले हे दृष्टीहीन आहे आणि ते तुम्हाला काय सोडवणार आहे? तेच म्हणते यांनी कुठून आणलं हे काय माहिती. त्यांना सांगायला गेलं का बाबा आजही संत आहे, आजही स्वरूपाची ओळख होते, आजही आत्मसाक्षात्कार होतो असं सांगायला गेलं का त्यांची तळपायगाची आगमस्तकाला जाते. यांनीच कुठून आणलंय काय माहिती तो आत्मा, तो देवन, ते भावन आणि त्याला ते अशी नावं ठेवतात. ते पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पुराव्यानिशी बोलतो, ऑन रेकॉर्ड बोलतोय. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आता जे बोललो की मोरा अंगी आशेषे, याच्यावरती 7 ते 8 ओळी वरती जा. आत्म्याविषयी जर तुम्ही बोलायला गेलेत ना, आत्मज्ञानाविषयी जर बोलायला गेलेत ना, तर या बाकीच्यांची तळपायाची आग मस्तकाला जाती, यांच्या खालून बुडाला आग लागती. मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. ज्ञानेश्वर महाराज 13वा अध्याय 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आणि आत्मा गोचरू होय. यायचं असेल तर कोणी हिंमत असेल तर येऊन जायचं. आणि आत्मा गोचरू होय ऐशी एक विद्या आहे, ते ऐकोनी गौरव आहे विध्वंसू जो. माऊली बोलतात ते माऊली. आणि आत्मा गोचरू, गोचरू म्हणजे आत्म्याविषयी ओळख, आत्म्याविषयी प्रचिती, आत्म्याविषयी अनुभव साक्षात. आणि आत्मा गोचरू होय ऐशी एक विद्या आहे, या आत्म्याविषयी ओळख करून देणारी अशी एक विद्या आहे या विश्वामध्ये, या जगामध्ये. त्याला भगवंताचं नाम असे म्हणतात. आणि ते ऐकून गौरव आहे विध्वंसी जो. आणि ते यांना सांगायला गेलं तर यांचं डोकं ठिकाण्यावर राहत नाही. बोलायला जर गेलत ना या नामाबद्दल, आजही आत्म्याची ओळख होऊ शकते. ज्ञानेश्वरी म्हणून सांगतो, ज्ञानेश्वरी वाचा. तुम्हाला कोणीच सोडू शकत नाही बाबा, या संसारामध्ये कोणीच सोडू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा आहे. ज्ञानेश्वर महाराज शपथ घेऊन वर्णन करतात. ते अभंग काही सामान्य कोणाचा सामान्य माणसाचा अभंग नाहीये, ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. सद्गुरु वाचवणी संसारी तारक नसेची निष्टंक आन कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणीची दिदिना. मग कोण? उघडे परब्रह्म सद्गुरु. कुठे? हे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती आरती शिष्याची. या कोण कोणाची वाट पाहत आहे बाबा? शिष्य सद्गुरूची वाट, गुरुची वाट पाहतोय का गुरु शिष्याची वाट पाहतोय? कोण कोणाची पुरवत आहे? लाड कोण कोणाची पुरवत आहे? हा, गैनीनाथ सगळ्या नाथांनी समाधी घेतली, पण गैनीनाथांना सांगितलं तुला घेता येणार नाही. 60 वर्ष गैनीनाथांना समाधी नाही घेता आली. का? म्हटले निवृत्ती दादा जन्माला येणार आहे, ते आल्याच्या नंतर ते ज्ञान तुम्हाला त्यांच्याकडे सुपूर्त करावं लागेल. तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. कोण कोणासाठी थांबतंय? शिष्य गुरुसाठी थांबलाय का गुरु शिष्यासाठी थांबलाय? ज्ञानदेवा सारोच ज्ञानदेवा सारोच ज्ञानदेवा सारोच गोविंद प्रसाद निवृत्ती दाता, गोविंद प्रसाद निवृत्ती दाता, गोविंद प्रसाद निवृत्ती दाता, गोविंद प्रसाद निवृत्ती दाता. ज्ञानदेवा सारोच ज्ञानदेवा सारोच गहिनी प्रसारे निवृत्ती दातार. थांबवावं लागलं बरं का. गहिनी महाराज दिली नाही परमिशन, तुम्हाला थांबावं लागेल. निवृत्ती दादा येत आहे, त्यांच्याजवळ ते ज्ञान सुपूर्त करायचं आणि मग तुम्ही समाधी घ्यायची. गुरु वाट बघत होते शिष्याची. आपले सगळे आपले सद्गुरु लाड पुरवतात. ते त्यांना असं अंतःकरण पासून वाटतंय का आपला शिष्य आपल्याही पेक्षा मोठा व्हावा. बाबाजी चैतन्य तुकोबारांना कुठपर्यंत नेऊन पोहोचलं. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज कोणत्या उंचीचे बनवले. अरे श्रीपाद बाबांनी बछडे काही कमी नाही तयार केले. अशा उंचवर लिहिलेले नाही. काही काही असे महात्मे आपल्याकडे शाळेतच गेलेले नाही. ते म्हणतात आम्ही शाळेतच गेलेलो नाही, पण मुखोद्गत ज्ञानेश्वरी पाठी त्यांची.